नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर ब्लॉग डायरीज गिरी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते। खूप दिवस झालं आमच्या बेडरूमची क्लिनिंग किंवा डीप क्लिनिंग झालंच नाही, तर खूप दिवसापासून थोडंफार चेंजेसही करायचे होते, हे डोक्यात चालूच होतं। तर आज लवकर दुपारी काम संपलं होतं, म्हणजे व्यवस्थित रेग्युलरपेक्षा पण 1.5 तास आधीच काम संपलं होतं। म्हटलं की आज पूर्ण जी बेडरूमची डीप क्लिनिंग आहे किंवा ती चेंजेस करायचं आहे तर आज करून घेऊया। तर जो काही काम होतं त्या कामाला सुरुवातही केली, तसंच लॅपटॉप किंवा जे काही मोबाईल वगैरे चार्ज लावायचं होतं तेही लावून घेतले आणि मी माझ्या कामाला सुरुवात केली। दुपारचा वेळ आहे, म्हणजे व्यवस्थित जेवण वगैरे झालं होतं। आज गार्गीला हॉलमध्येच मी झोपवले, कारण बेडरूम क्लिनिंग करायचं आहे, तर इथं खूप म्हणजे आवाज वगैरे येणार, गोंधळही होणार, ह्या हिशोबानं तिला म्हणजे आज हॉलमध्ये झोपवले। सर्वात आधी जे डबे दिसत आहेत पत्र्याचे, म्हणजे जे पूर्ण पत्र्याचेच आहे, त्याच्यावर फक्त मी कलर केलेला आहे गंज चढू नये ह्या कारणाने। तर ह्या डब्यामध्ये टोटल 4 डबे आहेत, मोठे 2 म्हणजे मोठे 3 आहेत, छोटा 1 आहे। तर मी जे बल्कमधून जे धान्य वगैरे घेऊन येते वर्षभरांसाठी, तर ह्याच डब्यात मी ठेवते। तर थोडंफार डबा रिकामे पण आहेत आणि थोडे पूर्ण भरलेले देखील आहेत। तर कसंही आज क्लीन करायचंच आहे, तर ह्याच्यावरून जे पसारा आहे ते व्यवस्थित काढून व्यवस्थित डबे लावून घ्यायचं होतं। तर त्याच्या आधी ज्वारीचं पीठही संपलं होतं, म्हटलं की आता कसंही डबाचं झाकण काढायचंच आहे, तर ज्वारी काढून घेऊया। तर म्हणून आधी सर्वात आधी ज्वारी काढून घेतले। किती होतं 15 दिवसात तेवढ्या पिठाचं मी आता काढून घेतले। ज्वारी काढायच्याच आधी जे काही वरती पसारा होता, म्हणजे डब्यांच्या वरती टॉवेल्स किंवा जे इस्त्री करायचे जे कपडे, म्हणजे ते बॉक्स ठेवते तो बॉक्स, अंथरुणं वगैरे होते ते पूर्ण काढून खॉटवर व्यवस्थित ठेवून दिले। त्याच्यानंतर ज्वारी काढून झाल्यावर त्याचे जे व्यवस्थित नॉट बांधून डबा पॅक करून जे वरचं काही धूळ होते मोठे मोठे ते आधी पुसून घेतले। त्याच्यानंतर जो डबा ठेवणार होते, म्हणजे साईडला जी खुर्ची होती तिथला पण पूर्ण पसारा काढूनच घेतला होता। तिथे देखील मी लोटून वगैरे झाडून घेतले, पूर्ण जो काही कचरा होता तिथला तो काढून घेतला। आणि जे नॉर्मल पाणी असतं त्या पाण्यामध्ये काहीच नाही, फक्त नॉर्मल प्लेन पाणी घेतलेलं आहे। त्या पाण्यात कापड पुसून जे व्यवस्थित पिळून फक्त पुसून घेतले, बाकी काहीच म्हणजे विनेगर सोडा वगैरे काहीच वापरले नाही, फक्त पाण्याने पुसून घेतले। आणि त्याच्यानंतर जे डबे होते जे व्यवस्थित कडेला लावून ठेवायचे होते, आधी मोठे डबे, मग त्याच्यानंतर जो छोटा आहे साईडला ठेवायचा, ह्या हिशोबाने जे काही डबे होते ते पण व्यवस्थित पुसून घेतले। खूप दिवस झाला काढला नव्हता म्हणताना घाण बघू शकता, धूळ कोपऱ्यातून साचली होतं पूर्ण, म्हणून डबा समोर ओढून घेतल्यावरच पाठीमागचं घाण काढता येतं, म्हणून मी आधी डबा व्यवस्थित काढून घेतला, पूर्ण व्यवस्थित सगळ्या बाजूने पुसून घेतले। आणि जो काही कचरा होता ते साईडला तोही मी पूर्ण स्वच्छ करून लोटून घेतले। आणि जो काही परत घाण झालं होता परत फरची व्यवस्थित पुसून घेतले। आणि असंच 1 बाय 1 सगळी डबे तसंच करत पुसत गेले। आणि व्यवस्थित त्याच्या जागेला ठेवायचं होतं ना, म्हणजे आधी प्लॅन करून ठेवलं होतं त्या हिशोबाने ते डबे वगैरे व्यवस्थित लावत गेले। काही डब्यांमधून धान्य थोडे संपतच आलं होतं, त्यामुळे त्यांना एवढं जोर लावायची गरज लागली नाही। पण जे मोठे डबे होते, म्हणजे ज्वारी अजून आहेत, ज्वारी आणि थोडंसं साखर बाकी होतं आणि रेशनचं तांदूळ, तो दोन्ही डबे होते ना ते पूर्ण हेवी होते, ते म्हटलं की पूर्ण भिंतीला लावून कडेला ठेवावे, ते आधी काढून व्यवस्थित धक्का देत साईडला ठेवले। आणि ते थोडे जे धान्य आहेत ते व्यवस्थित त्याच्या साईडला ठेवत करत पुसून घेऊन व्यवस्थित लावत गेले। फक्त मी वरूनच पुसून घेतले, आतून पुसून घेतलेले नाही आहे, कारण आत पुसून घेतलं की ती व्यवस्थित वाळलं नाही की त्याच्या कोमट वासाने किंवा जे काही धान्य आहे त्यात कीड लागू शकते किंवा एक कोमट प्रकारच्या वासाने त्याचे पूर्ण धान्य खराब होऊ शकतात, म्हणून फक्त मी ओल्या कापडाने म्हणजे नॉर्मल पाण्यातच बुडवून डबे व्यवस्थित पुसून घेत होते। डब्यांना वरती वार्निश लावल्यामुळे व्यवस्थित नॉर्मल पाण्याने व्यवस्थित क्लीन आणि स्वच्छ होत होते डबे, त्यात काय एवढं घासायला किंवा जोर लावायची गरज लागलीच नाही। हे सर्व काम करता करता म्हणजे एका डब्याला व्यवस्थित 15 ते 20 मिनिट मला टाईम लागला।
व्हिडिओमध्ये थोडं एडिटिंग करत असल्यामुळे तेवढे वेळ नाही वाटत, पण ॲक्च्युअलमध्ये आपण जो काम करतो त्यावेळेस खूप वेळ लागतो. आणि संध्याकाळचे 5-5:30 वाजले होते. डबे वगैरे व्यवस्थित पुसून झाल्यावर किंवा व्यवस्थित त्याच्या जागी लावून झाल्यावर मी थोडा चहा घेतला आणि परत कामाला सुरुवात केली. जो काही डबे लावून झाल्यावर जो पुढचा पॅसेज होता किंवा कॉट आणि डब्यांच्यामध्ये थोडासा जागा आहे, तिथलं पण मी व्यवस्थित झाडू वगैरे मारून घेतला. घरात असे छोटे छोटे बदल केले ना तर आपल्यालाही काम करण्याची उत्सुकता येते किंवा काम करण्याचं किंवा जो मूड स्विंग्स होत असतात त्याच्यावरही आपल्याला कंट्रोल करता येतं. घरचं वातावरण किती फ्रेश राहतं त्याच्यावर आपलंही मूड किंवा आपला जो मन आहे तो प्रसन्न होत राहतो. त्यामुळे कधीकधी असे छोटे बदल घरात करणं खूप गरजेचं असतात. त्याच्यानंतर जो काही काम जे आवरून लोटून वगैरे काढून झाला, पण त्याच्यानंतर जे काही अंथरुणं वगैरे होती ना ते पूर्ण आधी मी व्यवस्थित घडी घालून घेतले आणि जो डब्यावर ठेवायचे होते त्याच्यावर खाली मी एक जुनी जे पोती असतात गव्हाची पोती ती व्यवस्थित धुवून ठेवलेली होते, ते आधी खाली अंथरले आणि त्याच्यानंतर जे माझे रेग्युलरचे अंथरूण आहेत ते पण मी वर ठेवून घेतले. माझा सक्का भाऊही पुण्यातच राहतो, तर कधी तो 15 दिवसातून माझ्याकडे राहायला येतो. त्याच्यासाठी म्हणजे कोणीतरी एमर्जन्सी आलं किंवा केलं तर त्याच्यासाठी मी 2-3 अंथरुणे वरच ठेवलेले आहेत. जास्तीचे जे काही नको असलेले अंथरुणं आहेत ते बेडमध्ये जे स्टोरेज बॅग असतात त्याच्यामध्ये बॅगमध्ये मी व्यवस्थित पॅक करून कॉटच्या म्हणजे ड्रॉवरमध्ये ठेवलेले आहेत. हे फक्त मला रेग्युलर लागणारे अंथरुणे मी वर ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर खूप दिवसापासून जे पिल्लू कवर होते ते पण मला काढून व्यवस्थित धुवायचे होते, म्हणून उशीमधून जे कवर आहे ते पण मी काढून घेतले. कारण हे जर उद्या करायचं काम पेंडिंग ठेवलं ना तर तसंच पेंडिंग राहून जातं. कसंही बेडरूम क्लीन करतच आहोत, जे काही धुवायचं आहे, जे काही नको असलेलं साहित्य आहे तर आजच काढून ठेवायचं असं ह्या विचाराने मी पूर्ण कामाला सुरुवात केली. आणि खूप दिवसापासून हे चालूच होतं की आज कवर काढून धुऊया, उद्या कवर काढून धुऊया, पण कामाच्या हिशोबाने किंवा घरच्या बाकीच्या कामांमुळे हे होतच नव्हतं. तर आज कसंही वेळ आलेला आहे म्हणून पूर्ण सगळे किती आहेत पिल्लो ते पूर्ण वापर केलेलं असो किंवा न केलेलं असो पूर्ण काढून व्यवस्थित धुवायला काढले आणि पिल्लोही व्यवस्थित जागेवर लावून दिले. जे काही धुवायचे पिल्लो कवर्स किंवा जे काही अंथरुणं वगैरे होते ते तर मी बिनमध्ये ठेवले, कारण उद्या ते बिन मी रोज म्हणजे धुवायचे कपडेच त्यामध्येच ठेवते. आणि राहिला हा शेवटचा सगळ्यात छोटा डबा, तो मी तिजोरीच्या साईडला कंगवा वगैरे ठेवण्यासाठी किंवा ॲज अ ड्रेसिंग टेबल म्हणून यूज करते. त्याच्यावर बसत नाही, पण जे काही साहित्य असतात त्याच्यावर ठेवते. ते पण मी व्यवस्थित सगळे काढून वगैरे पुसून घेतले. आणि जे कपडे वगैरे ठेवते त्या साईडला थोडी जागा होती म्हणून एकच लाईनमध्ये डबे ठेवायचं बघितलं मेजरमेंट करून, तर पूर्ण बसत होतं. म्हणून थोडं कपड्याचा जो म्हणजे मेशोवर मागितलेला जो हे होता कपाट म्हणू शकता, तो थोडा साईडला घेतला. तिथून परत झाडू वगैरे मारून स्वच्छ पुसून घेतली ती जागा आणि तिथं पूर्ण छोटा डबा लावून घेतला. कपड्याच्या बाजूला एक छोटासाच म्हणजे 5 ड्रॉवर असलेले एक स्टोरेज बॉक्स आहे, म्हणजे स्टोरेज ड्रॉवरच म्हणू शकता. खूप दिवस झालं तरीही व्यवस्थित पुसलं नव्हतं, तर कसंही तोही पुसून घ्यायचं म्हणून घेतले. तर पूर्ण त्याच्यावर ही धूळ होती, कारण कपड्याचा जो क्लॉथ स्टोरेज म्हणजे जो कपाट आहे त्याच्या आडोशाला असल्यामुळे एका साईडनं पुसून घ्यायचं होत नव्हतं. तर आज कसंही तोही काढलेला आहे, त्याच्या हिशोबाने तेही व्यवस्थित स्वच्छ पुसून घेतले. छोटा डबा देखील त्याच्या जागेवर ठेवून झाला आणि जे काही डबा ठेवला होता तिथं पण खूप धूळ होते, म्हणून जे नॉर्मल पाण्यामध्ये बुडवून व्यवस्थित तो आणि खालचा जो म्हणजे डबा ठेवलेल्याचा जागा होता तो थोडं तिजोरी पण स्वच्छ करून घेतले. आणि त्याच्यानंतर जो कॉटचा जो पुढचा भाग आहे तो पण थोडा धुळीने पूर्ण डबा ठेवल्यामुळे झाकून जायचा, त्याच्यामुळे आता तिथंही थोडंफार धूळ साचली होती, ते पण व्यवस्थित कापडाने स्वच्छ पुसून घेतले. आणि जो कॉटचा साईडचा भाग आहे तो पण ह्याच्यासोबतच तेही स्वच्छ करून घेतले, कारण तो साईडचा जो म्हणजे चॉकलेटी म्हणजे ब्राऊनमध्ये आहे दिसत नसला तरीही तिथे खूप धूळ होते, म्हणून व्यवस्थित त्याच्यासोबतच इकडचा साईडचाही पूर्ण व्यवस्थित म्हणजे कॉट पूर्ण पुसून घेतले.
हे पूर्ण पुसून झाल्यावर स्टोरेज बॉक्सच्या वरचाही म्हणजे थोडाफार खूप पसारा झाला होता आणि आता गार्गीचे अकॅडमिक इयर पूर्ण संपल्यामुळे तिचे बुक्स किंवा नोटबुक्स जे काही भरलेले आहेत, जे काही रद्दीला द्यायचे आहेत तेही मी काढून घेतले. म्हणजे आता ती फर्स्ट स्टँडर्डला जाणार, तर आता UKGचे बुक्स तिला अजिबात लागत नाहीत. जे काही नोटबुक्स वगैरे रिकामे आहेत ते पण मी पूर्ण काढून घेतले आणि जो कागदांचा पसारा होता ते पण एकाच कॅरीबॅगमध्ये करून व्यवस्थित पॅक करून ठेवले, कारण उद्या कचरावाला आला की त्याला व्यवस्थित देता येईल. त्याच्यानंतर जो काही ड्रॉवर जे स्टोरेजचे ड्रॉवर होते ते वरचे पूर्ण व्यवस्थित कापडाने पुसून घेतले आणि त्याच्यावर जो काही पसारा होता तो खॉटवर घेतला. जो काही नको असलेलं सामान किंवा शाळेच्या बॅगमध्ये पण थोडेफार ती जे साहित्य होते ते पण रिकामं करून घेतले आणि जे काही म्हणजे रद्दीला द्यायचे आहेत ते एका सेपरेट कॅरीबॅगमध्ये भरून बाहेर गॅलरीत ठेवले, कारण रविवारी किंवा शनिवारी असे ते रद्दीवाले येतात, त्यांना देता येईल. जो काही तोपर्यंत कचरा होतो किंवा जे काही नको असलेलं साहित्य आहे ते गॅलरीमध्येच ठेवलेलं होतं. त्याच्यासोबत हेही तिथे ठेवून दिले. उन्हाळा असल्यामुळे किंवा उन्हाळा आल्यापासून आम्ही कूलर जास्त वापरतो आणि खूप दिवस झालं कूलर ही पुसायचं होतं, पण ते काही कामामुळे झालंच नाही. दर 8 दिवसाला कूलर ही पुसावंच लागतं, नाही तर तुम्ही बघू शकता इतकी धूळ येते, प्रचंड धूळ येते. तर कसंही आता स्वच्छ करतच आहे, तर कूलरही स्वच्छ पुसून घेतले. आता 2-3 दिवस झालं मध्ये पाऊस झाल्यामुळे इतकं वापरणं होत नाही, पण परत जास्त ऊन चालू होतो त्यावेळी परत कूलर लागतोच. त्या हिशोबाने साईडलाच मी कूलर व्यवस्थित पुसून म्हणजे खॉटच्या साईडला तो छोटा डबा होता तिथे ठेवून दिले आणि त्याच्यावर जो एक जुना नको असलेला जो बेडशीट होता ते व्यवस्थित झाकून घेतले, कारण ज्यावेळी मला कूलर लागतो फक्त बेडशीट तेवढं काढलं आणि वापरायला घ्यायला बरं पडतं. आणि त्याच्याचवरती जो काही म्हणजे मेकअप सेट होतं किंवा जे मला रेग्युलर लागतं तेही ट्रे खूप खराब झालं होतं, कारण ते 2-3 दिवसांनी पुसावंच लागतं. गार्गी छोटी आहे, तिला काहीच समजत नाही, पण पावडर वगैरे जर काही असेल ते वरतीच म्हणजे असं पावडर वगैरे ट्रेमध्ये कसंही टाकत असते किंवा पडत असतं, त्यामुळे 2-3 दिवसानं हे स्वच्छ करावंच लागतं. तर म्हटलं की आता कसंही म्हणजे घाण झालेलीच आहे तर पुसून व्यवस्थित ठेवूया. जो पण ते काही त्याच्यावर कचरा होता किंवा जो काही धूळ होता किंवा पावडर वगैरे पडलेलं होतं, नको असलेलं जे साहित्य होतं ते काढून घेतले आणि व्यवस्थित पुसून जे काही हवं आहे तेच त्या ट्रेमध्ये ठेवून वरती कूलरच्या वर ठेवून दिले. ही सर्व पूर्ण कामे आवरूपर्यंत गार्गी उठली होती. तिलाही थोडं चहा बिस्किट दिला आणि ती गॅलरीत म्हणजे खेळण्यासाठी किंवा तिच्या मैत्रिणीसोबत खेळण्यासाठी ती वरती गेली होती. म्हटलं की आता शेवटचं आणि राहिलेलं काम म्हणजे बेडशीट चेंज करणं. खूप दिवस झालं किंवा व्यवस्थित 1 महिना किंवा 1.5 महिना झाला अजिबात बेडशीट चेंज केलं नव्हतं. तेही चेंज करून घेतलं आणि पूर्ण फायनल जो आहे तो कचरा झाडून घेऊन फरशी पुसून घ्यायचं होतं. म्हटलं की आता झाडू कसंही म्हणजे बेडशीट चेंज केलेलं आहे त्याचाही धूळ पडलेला आहे. बेडशीट लावण्याच्या आधीच पूर्ण व्यवस्थित स्वच्छ करून झाडून घेऊन फरशी पुसून घ्यायचं आणि शेवटी बेडशीट लावून घ्यायचं. तर पूर्ण आधी झाडू मारून घेतले, त्याच्यानंतर पूर्ण हाताने म्हणजे बसूनच फरशी पुसून घेतले. मोपचा अजिबात वापर केलेला नाही आहे
आणि शेवटी मी पूर्ण नवीन बेडशीट आहे म्हणजे कुठेही ऑनलाईन घेतलं नाही, ते ऑफलाईन घेतला होता. तुम्हाला सपोज जर बेडशीटची लिंक वगैरे हवं असेल तर मी सिमिलर प्रोडक्ट्स बघून तुम्हाला लिंक सेंड करते. तर हे पूर्ण आवरूपर्यंत बेडशीटही लावून घेतले आणि नवीन बेडशीट असल्यामुळे खूप कॉटनचं आहे, त्याच्यामुळे खूप छान वाटत होतं. आणि तुम्ही पूर्ण लुक बघू शकता. ही पूर्ण कामे आवरूपर्यंत बरोबर संध्याकाळचे 7:45 वाजत आले होते. संध्याकाळचा स्वयंपाकही मला करायचंच होतं. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते. व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.